बऱ्याचदा थंडीला सुरुवात झाली, की थंडीमध्ये इडलीसाठीचं जे बॅटर आहे ना, ते अजिबात व्यवस्थित फर्मेंट होत नाही. परंतु हे जे बॅटर आहे ना, तुम्हाला इथे दिसतच असेल. अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे आणि त्यापासून जी इडली तयार होणार आहे ना, ती सुद्धा अगदी ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत तयार होणार आहे. तर आज आपण परफेक्ट इडलीसाठीचं बॅटर कसं तयार करायचं किंवा बॅटर फर्मेंट होत नसेल तर त्यासाठी काय करायचं याच्या सगळ्या बारीक-सारीक टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे. आणि ही इडली आपण यामध्ये जराही सोडा किंवा दही वापरणार नाही आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने बॅटर फर्मेंट करून मस्त अशी ही मऊ लुसलुशीत इडली तयार करणार आहोत. आणि त्यासोबत अगदी खोबरं न वापरता झटकीपट तयार होणारी चटणीसुद्धा तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं इडली बनवताना तांदूळ कुठला घ्यायचा, तर या ठिकाणी मी हा इडली राईस येतो तो घेतलेला आहे किंवा कुठलाही जुना जाड तांदूळ आपल्याला या ठिकाणी इडलीसाठी घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे बासमती किंवा बासमती तुकडा, इंद्रायणी हे 2 तांदूळ सोडले तर बाकी तुम्ही कुठलाही जुना जाड तांदूळ घेतला ना तरीही इडली छान अशी तयार होते. ज्या ज्या इथे मी तुम्हाला टिप्स सांगत आहे ना त्या अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुम्ही सुद्धा असंच बॅटर फर्मेंट करा. थंडीमध्ये सुद्धा तुमचं बॅटर फर्मेंट होणार आहे. त्यासाठी आपल्याला वेगळी कुठली ट्रिकही वापरावी लागणार नाही. फक्त आपल्याला टिप्स ज्या आहे ना त्या व्यवस्थित वापरायच्या आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला होता त्याच कपाने इथे मी उडदाची डाळ, सालं नसलेली उडदाची डाळ आणि 1 चमचाभर मेथी दाणे घेतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे, इथे मेथी दाणे आपण वापरणार आहोत. कारण इडलीचं जे फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ना, या मेथी दाण्यांमुळे खूप पटकनही होते आणि आपली इडलीसुद्धा पौष्टिक होणार आहे. त्यामुळे तुम्ही एरवी कधी मेथी दाणा वापरला नाही तरी चालेल, परंतु थंडीमध्ये आवर्जून तुम्ही 1 चमचाभर मेथी दाणा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. तर सुरुवातीचं भांडं छोटं झालं असल्यामुळे इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे. आता हे पुन्हा 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जे तिसरं पाणी राहणार आहे ना ते आपल्याला नंतर बॅटर फर्मेंटसाठी वापरायचं आहे. ते आपल्याला फेकून न देता बॅटर दळण्यासाठी उपयुक्त येणार आहे. आता हे आपल्याला एक 3 ते 4 तास असंच भिजत ठेवायचं आहे. 3 ते 4 तासानंतर आपली डाळ ही छान भिजलेली आहे, तांदूळही छान भिजलेले आहे. मस्त आता हे आपण आता मिक्सरला दळून घेऊया. हे पाणी पहा किती स्वच्छ आहे, त्यामुळे सुरुवातीलाच 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतरचं जे पाणी आहे ते आपण वापरणार आहोत. त्यानंतर अजूनच मऊ ही इडली व्हावी ना याकरता आपल्याला 1 कपभर आपल्याला पोहे जे आहे ना रेग्युलरवाले कुठलेही पोहे तुम्ही यामध्ये घालू शकता. हे सुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला जेव्हा आपण हे डाळ तांदूळ दळू ना तेव्हा आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं थोडं जे पाणी आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जे स्वच्छ धुतलेले पोहे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे. एकदाच घालू नका, थोडे थोडे घाला. 2 बॅचमध्ये आपण हे पोहे वापरणार आहोत. पाणीसुद्धा थोडं थोडंच घाला. आणि हे पीठ भिजवताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बरेच जणांना अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे पीठ दळतात, त्यामुळे आपले जे पीठ आहे ना व्यवस्थित फर्मेंट होत नाही. ही चूक बरेच जण करतात. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला जास्तही नाही आणि कमीही नाही असं सरसरीत हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा इथे तुम्हाला दिसत असेल मी थोडं थोडं पाणी टाकलेलं होतं आणि हे जे पीठ आहे ना अशा पद्धतीचं तयार करून घेतलेलं होतं. अगदी जास्त पातळ नाही आणि अगदी जास्त घट्टही नाही, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून. आणि वेगळं पाणी न वापरता जे आपण भिजवलेलं डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच वापरलेलं आहे. त्यामुळेच आपलं थंडीमध्ये सुद्धा पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंट होणार आहे. त्यानंतर एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे पीठ एका डायरेक्शननी छान असं फेटून घ्यायचं आहे, हलकं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर जेव्हा पीठ आपण एखाद्या भांड्यामध्ये काढू ना ही जी स्टेप आहे ना ती आपल्याला स्किप करायची नाही, ही करायचीच. आता हे पीठ छान मी फेटून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. हे अगदी परफेक्ट असं बॅटर आहे, यापेक्षा जास्त घट्ट ठेवू नका. घट्ट जर राहिलं ना व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि जर जास्त घट्ट राहिलं तर त्यात आपल्याला सोडा वापरावा लागेल, तेव्हाच इडल्या छान तयार होतील. परंतु असं पीठ जर तुम्ही ठेवलं ना तर त्यासाठी आपल्याला वेगळा सोडा दही काहीही वापरावं लागत नाही. मस्त अशा मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात. तर हे रात्रभर मी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. आणि थंडीमध्ये जर फर्मेंट करायचं असेल ना एखाद्या उबदार ठिकाणी किंवा एखादा जर तुमच्याकडे स्टीलचा डबा असेल ना त्यामध्ये घालून किंवा कुकरमध्ये घालून याला फर्मेंट होण्यासाठी ठेवा. तर हे पहा अगदी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त हे फर्मेंट झालेलं आहे. अगदी गुबगुबीत असं हे जे पीठ आहे ना तुम्हाला इथं फुलल्यासारखं वर दिसत असेल. तर आता यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की जे आपण पाणी वापरलेलं होतं आणि मेथी दाणे वापरलेले होते त्यामुळे पीठ अगदी छान असं मस्त असं फुललेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे.
आता यामध्ये आपल्याला वेगळा खाण्याचा सोडा किंवा इनो किंवा दही घालण्याची आवश्यकता नाही. लगेचच यापासून आपण इडल्या तयार करून घेऊया. तर ह्या एकाच पिठापासून तुम्ही मस्त डोसे किंवा तुम्हाला अप्पम बनवायचे असेल किंवा वेगवेगळे कुठलेही पदार्थ बनवायचे असेल ना ते बनवू शकता. आता यातलं मी थोडंसं जे पीठ आहे ना ते घेणार आहे, त्यापासून इडल्या बनवणार आहे आणि राहिलेले पीठ हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. एक 4 ते 5 दिवस हे आरामात टिकतं. एक 4 ते 5 दिवसच हे जे पीठ आहे ना हे छान टिकतं आणि त्याची चवही छान लागते. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवू नये. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान एकजीव करायचं आहे. आता हे जे पीठ आहे ना परफेक्ट आहे. जर तुम्हाला तुमचं पीठ जर घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी मिसळू शकता. परंतु माझं जे पीठ आहे ना अगदी परफेक्ट आहे. यामध्ये मला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही. जर घट्ट झालं असेल तरच तुम्ही यामध्ये पाणी टाका. आता इथे इडली पात्राला मी तेलाने छान असं ग्रीस करून घेणार आहे आणि संपूर्ण भांड्यामध्ये ज्या इडल्या आहे ना त्या मी भरून घेणार आहे. अगदी परफेक्ट साधी सिंपल सोपं मी प्रमाण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेल्या आहे. तुमचं जरी पीठ थंडीमध्ये फर्मेंट होत नसेल तर ज्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहे ना त्या नक्की वापरा. आता इथे पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला या इडल्या वाफवायच्या आहे. कुठलाही पदार्थ आपल्याला वाफवायचा असेल ना पाणी अगोदरच उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर तो वाफवायचा. त्यामुळे गरम पाण्याची वाफ लागली ना तो पदार्थसुद्धा छान असा फुलला जातो. एक मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनिटाला मी छान असं वाफवून घेणार आहे. हे पहा इडल्या मस्त अशा तयार झालेल्या आहे. आता या थंड करून घेऊया. इडल्या थंड होत आहे तोपर्यंत झटकीपट तयार होणारी चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आता ह्या चटणीमध्ये ना आपल्याकडे बऱ्याचदा ओलं खोबरं नसतं तर आज आपण बिना खोबऱ्याची चटणी तयार करणार आहोत. तर मी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, 1 चमचाभर अख्खी उडदाची डाळ, त्यासोबतच 1 चमचाभर आपल्याला इथे चण्याची डाळ असेल तर तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता. तर माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती तर त्याऐवजी इथे मी या ज्या भाजक्या डाळ्या आहे ना त्या वापरलेल्या आहे. या काही सेकंदासाठी आपण तेलावरती परतवून घेऊया. ही जी चटणी आहे ना ह्या इडलीबरोबर अतिशय भारी लागते. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. थोडेसे 2 ते 3 आपण यामध्ये लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे. कांदा घालून ही चटणी तयार करत आहोत. आता बऱ्याच जणांना इथे कांदा चालत नसेल तर तुम्ही नुसते शेंगदाण्याची सुद्धा ही चटणी बनवू शकता. परंतु कांद्याने सुद्धा अतिशय छान ही चटणी तयार होणार आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे आहे. सोबतच इथे आपल्याला थोडासा चिंचची जे बुटूक आहे ना ते सुद्धा टाकून घेऊया. त्यामुळे छान अशी आंबट गोड ही चटणी तयार होणार आहे. आता हे सगळे जिन्नस काही मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. परंतु तो सुरुवातीला न घालता अगदी शेवटी आपल्याला घालायचे आहे. छान सगळे जिन्नस परतले गेले की अगदी सगळ्यात शेवटी आपण यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे. कारण बऱ्याच जण सुरुवातीला घातला ना तर कढीपत्ता अगदी जास्त तळला जातो, काळपट होतो. त्यासाठी शेवटी घालायचे आहे. तर सगळे जिन्नस छान व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहे. आता हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण लगेच हे मिक्सरला याची चटणी तयार करून घेऊया. अतिशय साधी सिंपल सोपी चटणी आहे. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागते. संपूर्ण जिन्नस थंड झालेले आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. सुरुवातीला काय करायचं यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला ही तशीच मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि पाणी आपल्याला नंतर टाकायचे आहे. तर हे पहा सुरुवातीला मी अशी कोरडीच फिरवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा सुरुवातीला न घालता एकदा असं फिरवून घेतलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कारण सुरुवातीला आपण मीठ घातलेलं नव्हतं. थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पातळ ही चटणी तयार करायची आहे. चटणी आता ही तर तयार झालेली आहे परंतु ही बऱ्याच प्रमाणामध्ये घट्ट आहे. तर एवढी घट्ट चटणी आपल्याला नको आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी ॲडजस्ट करू शकता. आता ह्या इडलीबरोबर आपल्याला किती पातळ चटणी हवी आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे. ह्या पातेल्यामध्ये काढून आता ही तुम्ही विदाऊट फोडणीसुद्धा खाऊ शकता. परंतु फोडणीमुळे अजूनच छान अशी टेस्ट येणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 चमचेभर तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी घातलेली आहे, कढीपत्त्याचे काही पानं घातलेले आहे आणि बोर मिरच्या होत्या माझ्याकडे त्यासुद्धा टाकलेल्या आहे. ज्या तुमच्याकडे सुक्या कुठल्याही मिरच्या असेल ना त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर चटणी आपली या ठिकाणी मस्त तयार झालेली आहे. ही तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या साऊथ इंडियन नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर मस्त अशी आपली कांद्याची आणि शेंगदाण्याची इथेही तन्नी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. साऊथ इंडियामध्ये याला तन्नी चटणी असे म्हणतात.
तर ही तन्नी चटणी आपली इथे इडलीसोबतची तयार झालेली आहे आणि इडल्यासुद्धा इथे तयार झालेल्या आहे, मस्त अशा थंड झालेल्या आहे. इडल्या कधीही गरम गरम असताना काढायच्या नाही, नाहीतर त्या व्यवस्थित डिमोल्ड होत नाही. तर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच ह्या इडल्या तुम्हाला डिमोल्ड करायच्या आहे. इडली पहा काय मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे, तेही न सोडा वापरता. जर बॅटर आपलं व्यवस्थित फर्मेंट झालेलं असेल ना, यामध्ये आपल्याला वेगळे कुठलेही जिन्नस वापरण्याची आवश्यकता लागत नाही. परफेक्ट अशा आपल्या ह्या मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येतील अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहे. तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आतमध्येपर्यंत जाळी किती छान अशी पडलेली आहे. या तुम्ही दिवसभर जरी ठेवल्या ना तरीही ह्या कडक होणार नाही, जशाची तशा मऊ लुसलुशीतच राहतील. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे जे बॅटर आहे ना फर्मेंट करा, सांगितलेल्या टिप्स वापरा, ट्रिक वापरा आणि जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट घ्या. जो रेशो तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला होता ना, 3 कप आपल्याला जुना जाड तांदूळ घ्यायचा आहे, 1 कप आपल्याला उडीद डाळ, 1 कप पोहे आणि 1 चमचाभर आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहे. अतिशय साधं सिंपल प्रमाण आहे आणि ज्या छोट्या-छोट्या ज्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये त्या वापरायच्या आहेत. तेव्हा अशी परफेक्ट अशी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार होणार आहे. तर मग कशी वाटली ही इडलीची रेसिपी आणि चटणीची रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.